जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा इंधन तुटवडा नसून पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून नियमित व अखंडित पुरवठा सुरू आहे. त्यामुळे इंधनाचा तुटवडा असल्याबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना केले. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की सध्या काही ठिकाणी सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर गर्दी करीत आहेत. गरजेपेक्षा जास्त प्रमाणात इंधन खरेदी केल्यामुळे काही पंपावर तात्पुरत्या स्वरूपात इंधन संपल्याचे चित्र निर्माण होत आहे. मात्र ही परिस्थिती केवळ तात्पुरती व कृत्रिम असून प्रत्यक्षात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांना ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून सातत्याने इंधनाचा पुरवठा होतोय. नवीन इंधनाचा पुरवठा नियमितपणे पोहोचत असल्याने नागरिकांची गरजा पूर्ण करण्यास कोणतीही अडचण येणार नाहीये, असं त्यांनी स्पष्ट केलंय. नागरिकांनी जबाबदारीने व संयमाने वर्तन करणे अत्यंत आवश्यक आहे. गरज असताना इंधन साठवून ठेवणे टाळावे, तसेच पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करू नये. पॅनिक बाईंगमुळे इतर नागरिकांना त्रास होऊ शकतो व पुरवठा व्यवस्थेवर अनावश्यक ताण येऊ शकतो, याची जाणीव सुजाण नागरिकांनी ठेवावी. जिल्हा प्रशासनाकडून इंधन पुरवठ्यावर सातत्याने लक्ष ठेवले जाईल. संबंधित यंत्रणाशी समन्वय साधून पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक ती सर्व जबाबदारी घेतली जाते. तसेच नागरिकांना कोणतीही शंका, अडचण किंवा तक्रार असल्यास संबंधित ऑइल मार्केटिंग कंपनी अथवा जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाशी संपर्क साधावा. अधिकृत माहितीसाठी केवळ शासकीय माध्यमांवर विश्वास ठेवावा, असेही त्यांनी सांगितले. अफवांवर विश्वास ठेवणे टाळून जबाबदार नागरिक म्हणून प्रशासनाला सहकार्य करणे ही काळाची गरज असल्याचं सांगत जिल्हाधिकारी प्रसाद यांनी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले. सर्वांना नमस्कार. मी आयुष प्रसाद, नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी. मागच्या काही तासामध्ये सोशल मीडियावर असा एक अफवा पसरली की नाशिक जिल्ह्यामध्ये इंधनचा तुटवडा आहे. मी आपल्याला आश्वासन देण्यासाठी इच्छुक आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये कुठल्याही ठिकाणी इंधनचा तुटवडा नाही आहे. आपल्याकडे परिपूर्ण प्रमाणात इंधन उपलब्ध आहे आणि त्याची जो पुरवठा आहे ते रेग्युलरली चालू आहे. कुठल्या प्रकारचा पुरवठा खंडित झालेली नाही आहे आणि याच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अफवावर आपण कृपा करून विश्वास ठेवू नका. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे आणि सर्व जो ग्राहक आहे पूर्ण त्याच्या गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी करत असल्यामुळे काय पेट्रोल पंपमध्ये इंधन संपण्याची शक्यता आहे. परंतु नाशिकमध्ये सर्व ऑइल मार्केटिंग कंपनीजकडून कंटिन्युअस सप्लाय चालू आहे. रेग्युलरली त्यांच्याकडे नवीन इंधनचा पुरवठा होत आहे आणि कुठल्याही प्रकारची तुटवडा इंधनाची आपल्याकडे नाही आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की अफवावर अजिबात विश्वास ठेवू नका. गरज नसताना इंधनची खरेदी करू नका आणि पेट्रोल पंपवर कुठल्याही प्रकारची गर्दी अथवा पॅनिक बाईंग कृपा करून करू नका. याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचणी निर्माण होणार नाही याची विशेष दक्षता घ्या. मी सर्वांना विनंती करतो परत की अफवावर अजिबात विश्वास ठेवू नका. यदि कुठली अडचण असेल तर कृपा करून ऑइल मार्केटिंग कंपनी अथवा जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाशी आपण संपर्क साधावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. संकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक.